जागतिक लिव्हर दिनानिमित्त अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे लिव्हरच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। यावर्षी सॉलिड हॅबिट स्ट्रॉंग लिव्हर या संकल्पनेवर भर देत नागरिकांना निरोगी सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या उपक्रमांतर्गत लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले 4 महत्त्वाचे स्तंभ अधोरेखित करण्यात आले। संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, मद्यपानाचे मर्यादित सेवन आणि नियमित आरोग्य तपासणी। तज्ञांनी सांगितले की या 4 सवयींचा अंगीकार केल्यास लिव्हरशी संबंधित अनेक आजार प्रभावीपणे टाळता येऊ शकतात। तज्ञांनी यावेळी हेपॅटायटिस बी या लिव्हरला प्रभावित करणाऱ्या संसर्गजन्य आजाराबाबतही जनजागृती केली आहे। हा आजार रक्त किंवा शारीरिक द्रव्यांद्वारे पसरू शकतो। योग्य लसीकरण, सुरक्षित वैद्यकीय पद्धती आणि नियमित तपासणी यांच्या माध्यमातून हेपॅटायटिस बी टाळता येऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी बोलताना अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की जागतिक लिव्हर दिनाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये लिव्हरच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे। अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून लिव्हरशी संबंधित सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत। तसेच आता लिव्हर ट्रान्सप्लांट सारख्या प्रगत शस्त्रक्रियांसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज नसून नाशिकमध्येच या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमची तज्ञ टीम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान सज्ज आहे। जागतिक लिव्हर दिनानिमित्त नागरिकांनी नियमित तपासणी करून घ्यावी, संतुलित आहार व निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, तसेच लसीकरणाद्वारे हेपॅटायटिस सारख्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करावे असेही आवाहन करण्यात आले। या अनुषंगाने अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जागतिक लिव्हर दिनानिमित्त कॉम्प्रेहेन्सिव्ह लिव्हर स्क्रीनिंग पॅकेज अवघ्या 2000 मध्ये सुरू करण्यात आले। अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हर व पचन संस्थेच्या आजारांचे अचूक निदान व प्रभावी उपचार उपलब्ध आहेत। आज वर्ल्ड लिव्हर डे आहे। तर वर्ल्ड लिव्हर डे निमित्त मी काही रुग्णांना टिप्स देऊ इच्छितो। जसं आपला लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी आपला आहार बदलणं खूप गरजेचं आहे। जसं फॅटी फूड कमी करणं, आपल्या जेवणात फळांचा समावेश करणं, तसंच रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे एक 40 ते 45 मिनिट डेली वॉकिंग करणं, याच्याने आपल्या लिव्हरचं हेल्थ ही खूप चांगली राहू शकते। अल्कोहोलचा अनावश्यक वापर टाळणं किंवा तसंच पेन किलर हे अशा मेडिसिन आहे की ज्या लिव्हरला डॅमेज करू शकतात। तर पेन किलरचा वापर हा कमीत कमी ठेवणं, या गोष्टींनी आपण आपल्या लिव्हरची हेल्थ ही वाढवू शकतो। तसंच आपल्या लिव्हरची स्क्रीनिंग ही खूप गरजेची आहे। म्हणजे दर 6 महिन्यांनी आपण सोनोग्राफी, तसंच काही ब्लड टेस्ट आणि फायब्रोस्कॅन करणं, की जेणेकरून आपल्याला लिव्हरचा आजार हा लवकर लक्षात येऊ शकेल। त्यामुळे ह्या स्क्रीनिंग टेस्टचं महत्त्व सध्या खूपच वाढलेलं आहे। आणि ज्या पेशंटना लिव्हर सिरोसिसचा प्रॉब्लेम असेल तर त्या पेशंटसाठी अशोका मेडिकवर येथे लिव्हर ट्रान्सप्लांटची अतिशय चांगली सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। आपण अशोका मेडिकवर येथे मागच्या 40 दिवसात 3 सक्सेसफुल लिव्हर ट्रान्सप्लांट केलेले आहेत आणि त्याच्यात 100% सक्सेस रेट आपण अचीव केलेला आहे। तर नक्कीच ज्यांना लिव्हर सिरोसिस असेल तर त्या रुग्णांनी या सेवेचा लाभ हा घेतला पाहिजे। थँक्यू। निमित्त थीम आहे सॉलिड हॅबिट्स स्ट्रॉंग लिव्हर। तर ही सगळ्यात महत्त्वाची थीम आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या हॅबिट्स आहेत त्या सॉलिड असतील तर तुमचं लिव्हर खराब होण्यापासून वाचू शकतं। त्यासाठी जे 4 स्तंभ आपण इथं बघितले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रेग्युलर एक्सरसाइज आहे आणि डायटरी मॉडिफिकेशन्स आहे, ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच करू शकतो। त्याबरोबर तीच कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि रेग्युलर फॉलोअप, तर रेग्युलर फॉलोअप फक्त ब्लड टेस्ट नसून त्याबरोबर ती सोनोग्राफी करणं गरजेचं आहे आणि काही विशिष्ट लोकांमध्ये आपल्याला फायब्रोस्कॅन नावाची अत्याधुनिक तपासणी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ती आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिव्हर खराब होण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये प्रिव्हेंटेबल डिसीजेस आहेत, त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर, हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी। या हेपॅटायटिस बी आणि सी पासून वाचण्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि स्पेशली हेपॅटायटिस बी वॅक्सिनेशनचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे, ज्या योगे आपण लिव्हर खराब होण्यापासून वाचू शकतो। त्यामुळे योग्य आहार आणि योग्य व्यायाम केल्यास सर्वजण चांगले, निरोगी आणि सुखी जीवन जगू शकतात। हे वर्ल्ड लिव्हर डे च्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।